पळय एक गजाल आमी लक्षात घेवपाची गरज आसा ती म्हणल्यार 6 सप्टेंबराक जेन्ना राजभवनान टिचर्स डेचो प्रोग्राम जालो दरबार हॉलान त्या दिसा चीफ मिनिस्टरान स्टेटमेंट केल्लो की गोंयांत अनएम्प्लॉयमेंटूच ना म्हणून इट्स ऑन रिकॉर्ड. आज मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट केला की 2 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज आसा म्हणून गोंयांत. म्हाका दिसता लास्ट इयर नीती आयोगाचो जो रिपोर्ट आयिल्लो अनएम्प्लॉयमेंट तातूंत गोवाचो अनएम्प्लॉयमेंट रेट हो 10.5% दाखयल्लो. मागीर CMI सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हणून एक एजन्सी आसा विच इज अ व्हेरी रेप्युटेड एजन्सी. ताजो रिपोर्ट आयिल्लो तातूंत लास्ट इयर सप्टेंबरान तो रिपोर्ट आयिल्लो आनी ऑगस्टाचो म्हणजे एक्झॅक्ट एक वर्सा फाटलो अनएम्प्लॉयमेंट रेट वॉज 13.7% विच वॉज कमिंग टू अप्रॉक्सिमेटली 3 times मोर देन द नॅशनल एव्हरेज. म्हणजे देशान जी अनएम्प्लॉयमेंटाची रेट आसा ताजी ऑलमोस्ट 3 पटींनी गोंयान अनएम्प्लॉयमेंट चड आसा म्हणून. आता तिसरो जो रिपोर्ट काल आयला तो म्हणल्यार मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स आणि तो रिपोर्टा प्रमाणे गोंयांत 8.7% अनएम्प्लॉयमेंट रेट आसा विच इज ऑलमोस्ट डबल देन द नॅशनल रेट ऑफ ऑलमोस्ट 4.5%. म्हणल्यार देशान जेन्ना 4.5% अनएम्प्लॉयमेंट आसा गोंयांत 8.7% दाखयता. आणि हे फिगर्स आमी सांगलेले फिगर्स वर आमी घडयल्ले फिगर्स न्हय, हे मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सेंट्रल गव्हर्नमेंट बीजेपीचेच आसा तांचे फिगर्स. जे फिगर्स आसा हे नीती आयोगाचे फिगर्स विच इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी. CMI सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी इज अ व्हेरी रेप्युटेड एजन्सी which deals with the Indian economy at the highest level of the government. Also, the latest figure कालचे जे आयल्या ते मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स ही सेंट्रल गव्हर्नमेंटाची एजन्सी. ह्यो सगळ्यो एजन्सी सांगता की गोंयांत अनएम्प्लॉयमेंट हो भरमसाट आसा, नॅशनल एव्हरेज देशाच्या ताच्याकून कितलेशेच पटींनी चड आसा म्हणून. जर सरकार आणि हेड ऑफ द स्टेट चीफ मिनिस्टर जर डिनायल मोडान आसलो, तो जर हे प्रॉब्लेम आसा हे एक्सेप्टूच करपाक रेडी ना जाल्यार म्हाका दिसता ताका सोल्युशन मेळपाक विल बी व्हेरी डिफिकल्ट. आनी वी आर नॉट गोईंग एनीवेअर, दिस गव्हर्नमेंट इज नॉट गोईंग एनीवेअर. आज गोंयचे युथाचो आणि अनएम्प्लॉयड युथाचो फ्युचर हे आपल्या राजकारणा खातीर आनी आपली इमेज सांबाळपा खातीर सामकी धोक्यान घालता. आमी हरशीं जाल्यार चॅलेंज बी करतले आसले पण आमी खुबश्या गजालींचेर सरकाराक मुख्यमंत्र्याक बी चॅलेंजी केल्या. सो आज हांव विनम्रपणेन मुख्यमंत्र्या कडेन मागणी करता ती म्हणल्यार आज हे सगळे रिपोर्ट्साचे फाटभुंयेचेर ताणें व्हाईट पेपर इश्यू करचो की गोंयांत जॉब ऑपॉर्च्युनिटीज 2 लाख आसा म्हणजे मुख्यमंत्र्यान युथांकूच सांगला त्यो खंय आसा, खंयचे कंपनीनी आसा, ते बाबा कसले जॉब, भुरग्यांक कितें पे मेळटलो हे ताणें क्लियर करचें. कित्याक तो आज उलयता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्साचे. इन्स्टिट्यूशन्स येवप आनी तातूंत भुरगे शिकून भायर सरप. इन्स्टिट्यूशन वील बिकम अ फॅक्टरी ऑफ टॅलंट, पण मागीर त्या टॅलंटाक जॉब खंय मेळटलो हो प्रश्न आसा. कित्याक फाटल्या काळान आमी पळयला की जेन्ना एप्रेंटीस म्हणून हे सरकारान घेतले इलेक्शना पयलीं, आज तांकां वाऱ्यार उडयल्या. तांचो फ्युचर कितें तो कोणाकूच तांकांय खबर ना, सरकाराकूय खबर ना. आनी दुसरो म्हणल्यार आज एक जर तुमकां हांव इन्सिडेंट सांगता, खूब आसा एक्झाम्पल कित्याक प्रूव्ह जाता ते तुमकां पटपा खातीर. 5 ऑगस्टाक एक नॅशनल मिडियाचो रिपोर्ट आसा दॅट इज क्लियरली शोईंग दॅट ते इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर म्हणून कितें तुयें केल्लो दॅट इज हीट बाय स्लगिश पेस ऑफ वर्क. जाल्यार हे फाटभुंयेचेर जर सरकार सिरियसूच ना, जर सरकार सिरियस असले जाल्यार इतल्यान ते इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर जाग्यार आसतलो आसलो आनी थंय जॉब ते कंपनी दितल्यो आसल्यो, जॉब्स क्रिएट जातले. सरकाराक पडून ना.